नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आमच्या या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. आपल्याला माहिती आहे की आपण कालपासून एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे, जिचं नाव आहे ग्रामगीता अध्ययन. या सिरीजच्या माध्यमातून रोज प्रार्थनेनंतर म्हणजेच रात्री 7 वाजता आपल्याला ग्रामगीतेतील नवीन नवीन अध्याय क्रमानुसार आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. तर ही सिरीज कालपासून आपण चालू केलेली आहे आणि मला सांगायला आवडेल की आम्हाला या सिरीजसाठी प्रचंड प्रतिसाद आपल्या सर्वांकडून मिळतोय. तर सर्वप्रथम सर्व रसिक वर्गांना, श्रोते मंडळींना मी माझ्यातर्फे व गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलतर्फे आपणा सर्वांचे मी आभार मानते. मला असं वाटते की आम्ही ज्या विचारांनी ही सिरीज चालू केली तो विचार खऱ्या अर्थाने तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि ही जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ना, तर ती माहिती एक आधुनिक तंत्रज्ञानाचा यूज करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. कारण महाराजांचे जे विचार आहे ते महाराजांचे विचार आम्ही तंत्रज्ञानाला देऊन व्यवस्थित असं त्यांच्याकडून मांडणी करून घेतो आणि त्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत तो विचार पोहोचवतो आहे. हा आवाज आमचा नाही आहे, विचार महाराजांचे आहे आणि तंत्रज्ञानाचा आवाज आम्ही यूज करून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवत आहोत. त्याच्यामुळे कोणीही असा गैरसमज करून घेऊ नये की आम्हीच ते बोलत आहोत म्हणून. आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा यूज करून त्यांच्याकडून तो संवाद साधवून घेत आहोत. मला सांगायला आणखी आवडेल की या कार्यक्रमाची जी आम्ही सुरुवात केलेली आहे किंवा हा उपक्रम जो आम्ही हाती घेतलेला आहे, हा खरं तर विशिष्ट व्यक्तींच्या प्रेरणेतून आम्ही हा घेतलेला आहे. आणि आमची प्रेरणास्थान किंवा आमचे जे श्रद्धास्थान ज्यांना आम्ही म्हणतो ते आहेत आमचे आदरणीय वेरुळकर गुरुजी. त्यांच्याच मार्गदर्शनाच्या अंतर्गत म्हणूया किंवा त्यांच्याच संस्काराच्या माध्यमातून कुठेतरी आमच्यामध्ये चांगले गुण आलेले आहेत असं आम्ही स्वतःला समजतो. आणि म्हणूनच त्यांच्याकडे पाहत असताना त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो. तर जेवढं आम्हाला जमतं किंवा जे क्षेत्र आम्हाला आमच्यानुसार सोयीस्कर वाटतं ते त्या क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामगीतेचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि त्यासोबतच आमचे गुरुवर्य असणारे आदरणीय ग्रामगीताचार्य डाखरे महाराज, ज्यांच्या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आम्ही खरं तर खूप चांगले धडे घेतलेले आहेत आणि त्याच धड्यांच्या पावलांवरती कुठेतरी चालण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न कायमच असतो. आमच्या हातून काहीतरी गुरुदेवाचं कार्य घडो अशी इच्छा आमच्या मनोमन कायमच चाललेली असते. आणि म्हणूनच त्यांचंही मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी आम्हाला भरपूर मिळालेलं आहे आणि या दोनही लोकांच्या आशीर्वादाने आम्ही ही सिरीज चालू केलेली आहे. त्यासोबतच आम्हाला एक महत्त्वाचा कॉल आज येऊन गेला सकाळीच. तो कॉल म्हणजे आदरणीय चोरडे गुरुजींचा. चोरडे गुरुजींनी जणू ही नवी क्रांतीच आहे असा शब्द त्यांनी म्हटला आणि खरं तर आमच्या डोळ्यातून पाणी पडलं की आम्ही एक छोटंसं काम चालू केलं आहे, परंतु तुम्हाला एवढं मोठं वाटत आहे. खरंच हे महाराजांचे आशीर्वाद आहे आमच्या मागे, मला असं वाटतं. कारण तिथे आमचं काहीच नाही आहे, सगळं काही महाराजांचं आहे. महाराजांची ग्रामगीता, महाराजांचे विचार, फक्त आम्ही ते पोचवणारे आहोत. त्याच्यामुळे याच्यात आमचं काहीच नाही आहे, सगळं महाराजाचं आहे. हे सगळं वैभव महाराजांचं आहे. त्याच्यामुळे खरं तर महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे याच्यासाठी फक्त आम्ही प्रयत्न करतो आहे. आम्ही फक्त एक निमित्त मात्र आहे मला असं वाटते. आणि तुमचा आशीर्वाद असल्यामुळेच चोरडे गुरुजी, आदरणीय वेरुळकर गुरुजी किंवा बाबाजी ह्या लोकांचे आशीर्वाद आहे, ह्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहे, म्हणूनच आम्ही हे काम करू शकतो आहे. भरपूरशे लोकांचे कमेंट्ससुद्धा येत आहेत. तर आता काही लोकांनी व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज केलेले आहे. तर आता सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही, परंतु तुमचेही मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही खूप छान असं आम्हाला शुभेच्छा देत आहेत आणि तुम्हाला खरंच ते उपयुक्त वाटत आहे. याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. चला तर रसिक हो, आज आपण ग्रामगीतेतील दुसरा अध्याय बघूया, ज्याचं नाव आहे धर्माध्ययन. या अध्यायामध्ये महाराजांनी धर्माची खरी व्याख्या केलेली आहे आणि धर्म म्हणजे काय हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो अध्याय आहे, हा अध्याय महाराजांनी सतधर्म मंथन पंचकामध्ये याचं स्थान 2ऱ्या क्रमांकावरती ठेवलेलं आहे. आणि या अध्यायामध्ये महाराजांनी एकूण 108 ओव्या त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आणि सोबतच या अध्यायाच्या सुरुवातीला महाराजांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांचा फोटो या अध्यायासाठी वापरलेला आहे किंवा त्यांना त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तर चला मग सुरुवात करूया आजच्या दुसऱ्या एपिसोडला, ज्याचं नाव आहे धर्माध्ययन. नमस्कार.
आज आपण एका अशा ग्रंथावर चर्चा करणार आहोत जो अनेकांना म्हणजे फक्त आध्यात्मिक वाटतो, हो. पण खरं तर तो सामाजिक क्रांतीचा एक जाहीरनामा आहे. आपल्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे हो. आणि त्यातला दुसरा अध्याय धर्माध्ययन. बरोबर. आणि ह्या चर्चेचा उद्देश कोणताही धार्मिक उपदेश करणं नाहीये, तर तुकडोजी महाराजांनी धर्म या शब्दाला एका पूर्णपणे वेगळ्या सामाजिक आणि व्यावहारिक चौकटीत कसं बसवलं हे समजून घेणं आहे. हो. एका आदर्श गावासाठी आणि पर्यायाने राष्ट्रासाठी. अगदी. त्यांनी कोणता पाया महत्वाचा मांडला होता याचा आपण शोध घेणार आहोत. हो, कारण हे वाचताना मला जो पहिला धक्का बसला तो हाच होता की यात पूजा, कर्मकांड किंवा देवदेवतांबद्दल जवळपास काहीच नाहीये. काहीच नाही. उलट याची सुरुवातच धर्माच्या एका अशा व्याख्येने होते जी आजच्या काळातही खूपच काय म्हणतात त्याला पुरोगामी वाटावी. अगदी. आणि हे लक्षात घ्यायला हवं की ग्रामगीता ही गावांना आत्मनिर्भर, सुसंस्कृत आणि शक्तिशाली बनवण्यासाठी लिहिली गेली. अच्छा. आणि हा अध्याय त्या संपूर्ण दृष्टीचा आधारस्तंभ आहे. यात व्यक्तीच्या चारित्र्याला थेट राष्ट्राच्या सामर्थ्याशी जोडलेला आहे. चला तर मग याच मुद्द्यापासून सुरुवात करूया. धर्माची ही वेगळी व्याख्या नेमकी आहे तरी काय? याची सुरुवातच फार सुंदर आहे. ग्रंथ म्हणतो की जिथे अनेक जीव एकत्र राहतात, प्राणी, माणसं सगळेच, हो, त्या सर्वांची सुस्थिती राहावी आणि सगळ्यांना समान समाधान मिळावं, या व्यवस्थेलाच धर्म म्हणावा. म्हणजे धर्म ही वैयक्तिक गोष्ट नाही. नाही, अजिबात नाही. ती एक सामाजिक व्यवस्था आहे जिचा उद्देश वेल बिईंग फॉर ऑल हा आहे. म्हणजे सुख आणि समाधान हे धर्माचं बाय प्रोडक्ट नाही, तर तेच धर्माचं मुख्य उद्दिष्ट आहे. बरोबर. आणि ही कल्पना पुढे जाऊन विश्वकुटुंब या संकल्पनेपर्यंत पोहोचते. म्हणजे फक्त आपल्या गावापुरतं किंवा देशापुरतं नाही, तर संपूर्ण जगाला एक कुटुंब मानून वागणं. आणि यात एक जबाबदारीची साखळी तयार केली आहे. कसली साखळी? व्यक्तीने कुटुंबासाठी पूरक असावं, कुटुंबाने समाजाला पोषक वातावरण द्यावं, समाजाने गावाला आधार द्यावा, गावाने राष्ट्राला मदत करावी, आणि राष्ट्राने जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. अगदी. ही एक अप्रतिम चेन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण ही साखळी ऐकायला खूप आदर्शवादी वाटते. म्हणजे व्यक्ती कुटुंबासाठी, कुटुंब समाजासाठी हे प्रत्यक्षात आणणं किती अवघड आहे. आहेच. यातली कुठलीही एक कडी तुटली तर सगळी व्यवस्था कोलमडेल. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. आणि म्हणूनच तुकडोजी महाराज याला किती गांभीर्याने घेतात हे पुढे दिसतं. ते म्हणतात की जो या साखळीच्या विरोधात वागतो, म्हणजे जो स्वतःच्या स्वार्थासाठी कुटुंब, समाज किंवा देशाचं नुकसान करतो, तो अधार्मिक तर आहेच, पण तो देशद्रोही सुद्धा आहे. अरे वाह. म्हणजे अधार्मिक असणं आणि देशद्रोही असणं हे एकाच नाण्याच्या दोन बाजू मानले आहेत. हो. वैयक्तिक नैतिकतेला थेट राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलंय. अगदी. आणि याच विचारातून त्यांनी एका अशा समाजाची कल्पना केली आहे जिथे लोकांना शिस्त लावण्यासाठी बाहेरून पोलीस, कोर्ट कचेरी किंवा कायद्याची गरजच भासू नये. आतूनच एक नैतिक अंकुश असावा. बरोबर. म्हणजे एक प्रकारचं स्वशासन. जी, सेल्फ गव्हर्नन्स. पण प्रश्न असा आहे की असे स्वशासित, नैतिक आणि शिस्तबद्ध लोक घडवायचे कसे? यावर काही उपाय सांगितला आहे का? नक्कीच. आणि इथेच ही चर्चा एका अत्यंत रंजक वळणावर येते. अच्छा. तुकडोजी महाराजांच्या मते असा समाज घडवण्याचा पाया म्हणजे प्राचीन आश्रम व्यवस्था. आणि त्यातही सर्वात महत्वाचा म्हणजे ब्रह्मचारी आश्रम. ब्रह्मचारी आश्रम? हो. सरळ भाषेत सांगायचं तर ज्याने आयुष्याच्या सुरुवातीच्या 25 वर्षांच्या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवलं, त्याचं पुढचं आयुष्य आणि पर्यायाने समाजाचं भविष्य सुखी होतं. ब्रह्मचार्य हा शब्द ऐकला की आजकाल लोकांच्या मनात खूप वेगळ्या आणि काहीशा कालबाह्य कल्पना येतात. पण इथे त्याचा अर्थ काय आहे? इथे ब्रह्मचर्याचा अर्थ खूप व्यापक आहे. तो केवळ लैंगिक संयम नाही, तर सर्व इंद्रियांवर ताबा मिळवून आपली संपूर्ण ऊर्जा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी वापरणं हा आहे. आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया मुलाच्या जन्माच्या आधीपासून हो, गर्भधारणेपासूनच सुरू होते असं मानलं आहे. हे जरा जास्तच वाटतंय. हो, पण यालाच संस्कार म्हटलं आहे. यानुसार आई-वडिलांचे विचार, त्यांचं बोलणं, त्यांचं खाणं-पिणं या सगळ्याचा गर्भावर थेट परिणाम होतो. अच्छा. त्यामुळे त्यांनी अश्लील बोलणं, चुकीच्या गोष्टी पाहणं किंवा व्यसनांपासून दूर राहावं असं सांगितलं आहे. यामागे विचार हा आहे की चांगल्या पिढीची निर्मिती ही आई-वडिलांच्या जबाबदारीने सुरू होते.
ठीक आहे, म्हणजे पाया रचण्याची सुरुवात तिथून झाली. पण मुलाचं शिक्षण सुरू झाल्यावर, म्हणजे उपनयन संस्कारानंतर काय? त्यानंतरचे नियम तर खूपच कठोर आहेत. हे नियम आज आपल्याला आश्चर्यकारक किंबहुना टोकाचे वाटू शकतात. हो का? उदाहरणार्थ असे कोणते नियम आहेत जे आजच्या काळात धक्कादायक वाटतील? आपण त्यांना काही गटांमध्ये विभागू शकतो. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आहे आहार. आहार. विद्यार्थ्यांना खारट, आंबट, तिखट, मसालेदार किंवा बाहेरचे चमचमीत पदार्थ खाण्यास पूर्णपणे बंदी होती. जेवण अगदी साधं, सात्विक. आणि शरीराला केवळ ऊर्जा देणारं असावं. अगदी. उद्देश हा की अन्नामुळे मनात चुकीचे किंवा चंचल विचार येऊ नयेत. म्हणजे यू आर व्हॉट यू ईट या तत्वावर पूर्ण भर दिला आहे. आणि जीवनशैलीबद्दल काय? जीवनशैलीचे नियम तर आणखी कडक आहेत. आरशात स्वतःला सारखं निहाळणं, सुगंधी अत्तर किंवा फुलांचा वापर करणं, फॅशनेबल कपडे घालणं, चहा, पानबिडी यांसारख्या व्यसनांना तर स्पर्शही न करणं. थोडक्यात विकारांना किंवा आकर्षणाला चालना देणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून विद्यार्थ्याला दूर ठेवायचं. आणि शिक्षण? शिक्षणाच्या बाबतीतही काही बंधनं होती का? हो, आणि ती खूप महत्त्वाची आहेत. पहिलं म्हणजे मुला-मुलींचं शिक्षण एकत्र नसावे, जेणेकरून लक्ष विचलित होणार नाही. बरोबर. दुसरं म्हणजे शृंगारी कथा, कादंबऱ्या, नाटकं किंवा चित्रपट पाहण्यावर पूर्ण बंदी होती. मग अभ्यास काय करायचा? त्याऐवजी फक्त आदर्श महापुरुषांची चरित्र आणि प्रेरणादायी कथाच अभ्यासक्रमाचा भाग असाव्यात. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर कंटेंट कन्झम्पशनवर पूर्ण नियंत्रण. या सगळ्या नियमांकडे पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट होते. काय? की विद्यार्थ्याला बाह्य जगाच्या सर्व आकर्षणांपासून आणि विचलनांपासून पूर्णपणे तोडून एका कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. अगदी बरोबर. या सगळ्यामागे एकच उद्देश दिसतो: इंद्रियांवर संपूर्ण ताबा मिळवणे. अच्छा. जेणेकरून विद्यार्थ्याची सर्व ऊर्जा, त्याचं सगळं लक्ष फक्त ज्ञान मिळवण्यासाठी आणि चारित्र्य घडवण्यासाठीच वापरलं जाईल. शरीर कणखर बनवण्यासाठी सूर्यनमस्कार, पोहणे, सकाळी थंड पाण्याने अंघोळ, हो, अशा गोष्टींवर भर दिला आहे. पण या सगळ्या कठोर नियमांचा आणि नियंत्रणाचा अंतिम उद्देश काय? इतका टोकाचा भर ब्रह्मचर्यावर का दिला आहे? यातून नेमकं काय साध्य करायचं आहे? याचं उत्तर ग्रंथाच्या एका अशा भागात मिळतं जो आजच्या काळात स्युडो सायंटिफिक किंवा अशास्त्रीय वाटू शकतो. म्हणजे? पण त्यातील तत्वज्ञान आणि मानसशास्त्र खूप महत्वाचं आहे. यात वीर्य म्हणजेच शरीरातील जीवनशक्तीच्या निर्मितीचं आणि रक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी एक गणितच मांडलं आहे. गणित? कसलं गणित? ग्रंथानुसार 40 शेर अन्न पचल्यावर त्यातून फक्त 1 शेर रक्त तयार होतं. 40 शेर अन्नातून 1 शेर रक्त? हो, आणि अशा रक्तापासून पुढे जाऊन केवळ 2 तोळे वीर्य तयार होतं. आणि ही संपूर्ण प्रक्रिया व्हायला तब्बल 42 दिवस लागतात असं सांगितलं आहे. 42 दिवस? म्हणजे ही कल्पनाच किती प्रभावी आहे ना? तुम्ही जे काही खाता त्याचं सर्वोत्तम सार म्हणजे फायनल एसेन्स तयार व्हायला 1.5 महिना लागतो. ही गोष्ट जरी आजच्या विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरली नाही तरी तरुणांना स्वनियंत्रणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी यापेक्षा प्रभावी रूपक असूच शकत नाही. बरोबर. म्हणूनच या जीवनशक्तीला शरीरातील रत्न म्हटलं आहे. रत्न? हो. आणि त्याचा नाश करणं म्हणजे महिनाभराच्या कष्टाची कमाई एका क्षणात उधळून टाकण्यासारखं आहे अशी तुलना केली आहे. हा दृष्टिकोन शारीरिक क्रियेपेक्षा ऊर्जा व्यवस्थापनावर म्हणजे एनर्जी मॅनेजमेंटवर जास्त लक्ष केंद्रित करतो. आणि या ऊर्जेचं रक्षण करण्याचे फायदे तर मग नक्कीच खूप मोठे सांगितले असणार. हो, आणि ते फायदे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर पीक ह्युमन परफॉर्मन्स सारखे आहेत. अच्छा. यात भीष्म, हनुमान, कार्तिकेय यांची उदाहरणं देऊन सांगितलं आहे की जो हे साधतो त्याला वज्रदेह मिळतो. वज्रदेह म्हणजे? म्हणजे आजारपणाला तोंड देणारी कमालीची शारीरिक कणखरता. त्याला सूर्यासारखं तेज प्राप्त होतं, म्हणजे विलक्षण बौद्धिक क्षमता आणि आत्मविश्वास, आणि रिद्धिसिद्धी प्राप्त होतात. म्हणजे कोणतंही ध्येय साध्य करण्याची मानसिक ताकद. अगदी. थोडक्यात स्वतःच्या ऊर्जेवर नियंत्रण मिळवून माणूस आपल्या क्षमतेच्या शिखरावर पोहोचू शकतो, हा यामागचा मूळ विचार आहे. आणि या उलट या ऊर्जेचा नाश करण्याचे तोटेही तितकेच गंभीर सांगितले असतील. हो, अगदी स्पष्ट शब्दांत असं म्हटलं आहे की जोही जीवनशक्ती वाया घालवतो तो दुर्बळ, रोगी, दरिद्री बनतो आणि त्याचं आयुष्य अकाली संपतं. बापरे. मृत्यू त्याला आपला शिकार बनवतो अशी भेदक भाषा वापरली आहे.
यामागे भीती घालण्याचा उद्देश नाही, तर तरुणांना त्यांच्या कृतींच्या परिणामांची जाणीव करून देण्याचा आहे. पण हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच. तुकडोजी महाराज ज्या काळात हे लिहित होते तो 20व्या शतकाचा मध्य होता. जग बदलत होतं. हो, मग त्यांना याची जाणीव होती का की या आदर्श नियमांचं पालन करणं आधुनिक काळात किती कठीण आहे? हो. आणि हेच त्यांचं मोठेपण आहे. ते केवळ एक आदर्शवादी विचारवंत नव्हते. ते एक वास्तववादी समाजसुधारक होते. बरोबर. त्यांना याची पूर्ण कल्पना होती. ग्रंथाच्या शेवटी त्यांनी त्या काळातील आव्हानांचा थेट उल्लेख केला आहे. आणि ते उल्लेख वाचले की असं वाटतं की ते आजच्याच काळाबद्दल बोलत आहेत. असं काय म्हटले त्यांनी? चित्रपट आणि कादंबऱ्यांच्या प्रभावाने तरुणाई भरकटली आहे. भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी. अगदी. आणि चयन किंवा मजा करणे हेच जणू आयुष्याचं ध्येय बनलं आहे. चयन हेच जणू जीवन ध्येय. हे तर आजच्या सोशल मीडियाच्या युगाचं वर्णन वाटतंय. त्यांनी आणखी काही म्हटलं आहे का? हो, त्यांनी शिक्षकांवरही टीका केली आहे. ते म्हणतात, शिक्षक स्वतः विलासी आणि व्यसनी झाले आहेत आणि तेच मुलांना शृंगारी काव्य शिकवत आहेत. अच्छा. रस्तोरस्ती खाण्यापिण्याची ठिकाणं वाढली आहेत, ज्यामुळे जिभेवरचं नियंत्रण सुटलं आहे. अशा वातावरणात मुलांना कोण आणि कसं सांभाळणार, हा प्रश्न त्यांनी तेव्हाच विचारला होता. म्हणजे ते फक्त समस्या सांगून थांबले नाहीत. नाही. तर त्यांनी यावर काही उपाय सुचवला आहे का? त्यांचा संदेश सर्व काही करा किंवा काहीच करू नका असा टोकाचा आहे का? अजिबात नाही. त्यांचा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक आणि आशावादी आहे. ते गावातील सुज्ञ आणि विचारी लोकांना आवाहन करतात. आणि मला वाटतं शेवटच्या काही ओळींमध्ये या संपूर्ण अध्यायाचं सार आहे. ते म्हणतात की ऐसे साधाल जेवढ्या परी. बरोबर. जमेल तितके जरी हे साधले तरी तुमची मुलं बाळं बळकट होतील, गाव निरोगी राहील आणि पर्यायाने राष्ट्र बलवान होईल. म्हणजे त्यांचा भर पूर्ण आदर्श गाठण्यावर नाही, तर त्या दिशेने प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यावर आहे. प्रयत्न सोडू नका, जमेल तितकं करा, हाच त्यांचा संदेश आहे. कारण त्यांच्या मते धर्मज्ञान आणि ब्रह्मचर्य हाच ऐहिक आणि पारमार्थिक सुखाचा पाया आहे. तर आजची चर्चा खूपच विलक्षण होती. आपण धर्माच्या एका व्यापक सामाजिक व्याख्येपासून सुरुवात केली. हो. तिथून एक आदर्श स्वशासित समाज कसा असावा हे पाहिलं आणि त्या समाजाचा पाया घालणाऱ्या ब्रह्मचर्य या संकल्पनेच्या मुळाशी गेलो. जिथे व्यक्तीच्या आहाराचा आणि शिस्तीचा संबंध थेट देशाच्या भवितव्याशी जोडलेला आहे. बरोबर. या संपूर्ण चर्चेचा एक महत्त्वाचा विचार मला वाटतो तो हा की खरी ताकद, मग ती वैयक्तिक असो, सामाजिक असो किंवा राष्ट्रीय, ती बाहेरून कुठून आयात करता येत नाही. अगदी. ती माणसाच्या अगदी मूलभूत गोष्टींपासून, म्हणजेच त्याचा आहार, त्याची शिस्त आणि त्याच्या जीवनशक्तीच्या संवर्धनातून आतून तयार करावी लागते. पाया मजबूत असेल तरच त्यावर एक मजबूत राष्ट्राची इमारत उभी राहू शकते. आणि श्रोत्यांसाठी एक अंतिम विचार. या ग्रंथामध्ये चारित्र्य घडवण्यासाठी गुरु आणि आश्रम यासारख्या औपचारिक व्यवस्थेवर प्रचंड भर दिला आहे. हो, दिला आहे. आजच्या जगात जिथे अशी कोणतीही औपचारिक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात नाही, तिथे हे चारित्र्य आणि ही शिस्त घडवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? कुटुंबाची, शिक्षण व्यवस्थेची की व्यक्तीची स्वतःची? आणि ती कशी पार पाडली जाऊ शकते? धन्यवाद तुम्ही संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि याला लाईक करा. काही प्रश्न असतील किंवा काही सुचवायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. आपण हा व्हिडिओ मनापासून ऐकल्याबद्दल गुरुदेव प्रतिष्ठान आपले आभार मानते. धन्यवाद.